मात्र शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के देखील आपल्यासोबत जोडले गेलेत। म्हस्केचं स्वागत तुमचं TV9 मध्ये। दुसऱ्यांदा मी जाते ते नागपूरमध्ये विकास वैद्य सर आहेत, राजकीय विश्लेषक, त्यांच्याकडे। वैद्य सर, मी तुमच्याकडे येते। खरं तर महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो असं म्हटलं जातं। विदर्भात एकूण 62 जागा आहेत। आज तुम्हाला विदर्भातलं नेमकं चित्र कसं दिसलं? नाही, आपण बरोबर म्हणालात की महाराष्ट्रातल्या सत्तेचा मार्ग हे आपण वेळोवेळी पाहिलेला आहे। 1995 मध्ये ज्याप्रमाणे भाजप सेना युती आली किंवा 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा 44 सीट्स या बीजेपीला मिळाल्या होत्या। आणि 2019 मध्ये आपण बघितलं की ज्या प्रकारची पडझड झाली त्यावेळेला बीजेपीला केवळ 29 जागांवर समाधान मानावं लागलं होतं विदर्भामध्ये। त्याच्यामुळे यावेळेस विदर्भातल्या जागा ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांपेक्षा कमी असल्या तरी देखील या 62 ज्या सीट्स आहे या राज्याचा एकूण सत्तेचा जे समीकरण असतं ते सगळं ठरवण्यात त्यांची फार मोठी भूमिका असते। आणि यावेळेला जर आपण बघितलं असेल तर जवळजवळ 49 जागांवर बीजेपी लढली। साधारणपणे विदर्भातल्या ज्या लढती होतात या भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये मुख्यत्वे होतात, कारण या ठिकाणी राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांनी काही फारसं कधी त्याला मजबूत करण्यासाठी फार प्रयत्न केले नाहीत। आता यावेळेला आपण जर बघितलं तर यावेळेला विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्होटिंग झालेलं आहे आणि ते अपेक्षित होतं। आणि अपेक्षित यासाठी होतं की यावेळेला एक प्रकारची उत्सुकता लोकांमध्ये होती की हे जे 3 पक्ष या ठिकाणी होते आणि त्या 3 पक्षांचं सीट शेअरिंग पासूनच्या सगळ्या बातम्या अत्यंत चर्चेत होत्या। त्याच्यामुळे यावेळेला वोटिंग भरपूर प्रमाणात होईल, म्हणजे अगदी काही ठिकाणी आपण जर बघितलं विदर्भामध्ये तो 70%चा म्हणजे 70% पर्सेंटेज ओलांडलेला आहे बऱ्याच ठिकाणी। त्याच्यामुळे हे जे वोटिंग जेव्हा जास्त होतं तर याचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन केलं जातं की बा या वोटिंगचा फायदा बीजेपीला होईल की या वोटिंगचा फायदा काँग्रेसला होईल की याचा शिवसेनेला होईल की राष्ट्रवादीला होईल। पण मला असं वाटतं की हा वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये आपण जर याचा विचार केला की कुठल्या पॉकेट्समध्ये कुठले मतदार जास्त आहेत, म्हणजे जसं आपल्याला सांगायचं जसं अमित शहांनी एक व्यूहरचना या ठिकाणी आखली होती। त्यांनी जी पहिली सीट शेअरिंगच्या आधी मीटिंग घेतली होती की साधारण त्यांनी बूथचं एक कॅटेगरायझेशन केलं होतं की कुठे बीजेपीचे वोटर्स जास्त आहे तिथलं वोटिंग वाढावं आणि कुठे बीजेपीचे वोटर्स कमी आहे तिथे बीजेपीचं वोटिंग किती जास्त होईल, या पद्धतीने त्यांनी त्यांची एक व्यूहरचना केली होती। त्याच्यामुळे कुठल्या मतदारसंघात आपण जे लोकसभेमध्ये जे पाहिलं ते साधारण चित्र याच्यामध्ये होतं की मुस्लिम आणि दलित हा जो वर्ग आहे हा साधारणपणे बीजेपीच्या बाजूनी नव्हता। आणि यावेळेला जो बटेंगे तो कटेंगेवाला जो सगळा नारा होता त्या याच्यामध्ये, तर त्या याच्यामध्ये देखील तो आणखीन दुरावला गेलेला आहे। पण मला असं वाटतं ओव्हरऑल विदर्भाचा जर आपण विचार केला आजचं वोटिंग झाल्यानंतर तर महायुतीला एज आहे, त्याची वेगळी कारण आहे। त्याच्यामध्ये काही लोकांनी म्हटलं असेल की शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा हा असेल। नक्कीच सर, मी त्या पॉइंटकडे येते।